हॅलो गाईज, वेलकम टू माय नंदिनीज चॅनल. दिस इज मराठी व्लॉग. आम्ही गेलो होतो श्रीनिका टूर्स अँड ट्रॅव्हल्स ट्रीपला. सगळे ट्रिप काढले होते. तर सगळे सर इन्स्ट्रक्शन्स देत होते, नेक्स्ट प्लॅन काय आहे, कुठे जायचं. आम्ही गेलतो शिर्डी, शनी शिंगणापूर, त्र्यंबकेश्वर, नाशिकला गेलो होतो. तर आम्ही फर्स्ट ऑफ ऑल साई आश्रममध्ये उतरलो. मग फ्रेश होऊन नंतर नेक्स्ट टेम्पलला गेलो. तिथे होतं एक टेम्पल शिर्डीमध्ये. शिर्डीमध्ये गेल्यानंतर शिर्डीमध्ये आम्ही भक्तिनिवास तिथे गेलो. शिर्डीमध्ये आम्ही प्रसाद घेतलो. मग सगळे प्रसादाला बसलो. मस्तपैकी प्रसाद घेतलो, जेवण केलो. मग नंतर आम्ही सप्तशृंगीला गेलो. सप्तशृंगी बघा खूप डोंगरात आहे. मी घाट चढत होतो सप्तशृंगीचा. घाट चढताना थोडी भीती वाटत होती, पण खूप मस्त वातावरण होतं. नजारा बघा किती मस्त वाटत आहे. पाऊस पण पडत होता तसंच. मस्त पाऊस चाललेला होता. तसंच डोंगरातून झरा दिसला बघा, किती मस्त झरा दिसत आहे. पावसाच्या वातावरण फिरायला. धुके बघा किती मस्त वाटत आहे धुके. नंतर आम्ही रोपवेसाठी रेडी झालो. सगळे तिकीट घेतलो रोपवेसाठी बसण्यासाठी. सप्तशृंगी डोंगरातून आहे तर 500 पायऱ्या, तर आम्हाला 500 पायऱ्या चढायचे होत नाही, म्हणून आम्ही रोपवेसाठी तिकीट काढलो. सगळे रोपवेसाठी रेडी झालो. हे ट्रिप मेंबर्स आहेत सगळे. ट्रिपचे मेंबर बघा कसे आहे करायले. सगळे आय डी घातलेले ट्रिप मेंबर आहेत. तर आम्ही रोपवेमध्ये बसलो. सगळे रोपवेमध्ये बसून सप्तशृंगीला दर्शन घेत होतो. खूप फुल गर्दी होती तिथे बघा सप्तशृंगी देवी. परत आम्ही रिटर्न रोपवेनी खाली चाललो होतो. आली बघा रोपवे. रोपवेमध्ये बसून मस्त वाटलं. एक वेगळीच फिलिंग येत होती रोपवेमध्ये बसताना. हळूहळू वर येले ते सगळे आतमध्ये एक जण चढलो. आमची मम्मी, आजी, मी रोपवेमध्ये बसलो. हे बघा आमची छोटी श्रीनिका, अम्मू आमची. प्रसाद घेऊन बाहेर आलो तर धुके बघा, पाऊस पडत होता. पावसात आम्ही तसंच थांबलो. नंतर सप्तशृंगीचं मंदिर बघा किती मस्त दिसत आहे. डोंगरात आहे, रोपवेचा मार्ग आहे ते. मग नंतर आम्ही कृष्णवंती कुंडला गेलो त्र्यंबकेश्वरला. मग तिथं पूजा वगैरे केलो. पूजा करून आम्ही नंतर त्र्यंबकेश्वर दर्शनाला लाईनीत उभारलो. खूप गर्दी होती. आम्हाला तिथे 4 तास लागले. मग आम्ही तसंच 4 तास उभारून त्र्यंबकेचं दर्शन घेऊन मग नंतर आम्ही शनी शिंगणापूरला गेलो. तर मी व्हिडिओ काढले. तसंच टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे सर बघा आणि त्यांची वाईफ, मग त्यांनी पण पूजा केली तिथे. मग नंतर आम्ही रांगेत उभारलो. त्र्यंबकेश्वरला दर्शन घेतलो. आम्हाला 4 तास लागले तिथं. मग नंतर बाहेर आल्यावर पाऊस चालू होता. झरे बघा किती मस्त पडायलेत. मग झऱ्याचा आनंद घेतलो. धुके पण होते, पाऊस तर चालूच होता. खूप पाऊस होता तिकडे. मस्त नजारा होता तिथे बघायला. मग नंतर आम्ही रात्री शनी शिंगणापूरला गेलो. मस्त होता मंदिर ते पण शनी शिंगणापूरचे. एकदम नाईट वाइब्स. मस्त वाटलं मंदिर शनी शिंगणापूरची. गर्दी तर नव्हतीच तिथे. मग आम्ही खूप एन्जॉय केलो श्रीनिका टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे. मी आणि आजी पण गेलतो, मम्मी होती सोबत. श्रीनिका टूर्स अँड ट्रॅव्हल्ससोबत असंच माझं ब्लॉग कंटिन्यू करत राहा. थँक्यू.